श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद निशमालंदि वल्लभम् करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्दे विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरो सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्कर पूर्णकृति मनुष्याकृती राघवे ख्याती केली शिळा शिखरे सागरी तारिली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्मा प्रकाशी जळी रक्षिले निर्वाकागदासी महाराज हा जन्मला मृत्युलोकी तुझे उपमा आढळे लोकी भवसिंधू सी बांधिवासे तुझे आवाज कमी करा अनाथ दिनाकारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी परिहा लीला विग्रही निर्विकारी स्वये श्री हरि व्यापकु सर्व जीवा तुका तोचिवा परब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे अनुमानवी दिव्य रूपीच केली नद्या गीतिये लोकाशी मेली श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरेंच्या चरित्राला आपण प्रारंभ करतोय. तुकोबरेंचं दर्शन करायचंय तसा हा आपला अगोचरपणाच आहे. कारण ज्या तुकोबरेंनी परमात्म्याला गवसणी घातलेली आहे, शास्त्रांनी ज्याला ब्रह्म म्हणून संबोधलेलं आहे, ब्रह्म हे 12व्या दिवशी ठेवलेलं नाव नाही बारशाला. बृहत्तत्वात व्यापकत्वात वा ब्रह्म, जे निरपेक्ष व्यापक आहे, मोठं आहे, अशा प्रकारच्या परमात्म्यालाही ज्यांच्या चित्ताने गवसणी घातलेले आहे. जयाचे चित्त गवसणी व्यापका मज मज व्यापका. जयाचे चित्त गवसणी समहात्मा. महात्मा या शब्दाचं विश्लेषण करत असताना ज्ञानोबरेने असं केलेलं. असं ज्यांचं अगाध शब्दातीत अशा प्रकारचं स्वरूप आहे आणि त्यांचं शब्दाच्या द्वारा दर्शन करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे
चुकच आहे. ज्ञानोबाऱ्यांच्याच भाषेत सांगायचं तर एरवी तरी मी मूर्ख, जरी झाला अविवेक तरी संत कृपा दीपक स्वजोळ असे. त्या ठिकाणी आधार आहे. प्रत्यक्ष तुकोबारेत समोर उभे आहेत आणि तुकोबाऱ्यांचे अंतरंग अशा प्रकारची सेवक मंडळी, महात्मे मंडळी या ठिकाणी उभी आहे. त्यांनी आपल्यावर कृपादृष्टी आणि मग दयावान असल्यामुळं सरीसे जना सहित त्याच्याबरोबर लोकही जागा होत असतील तर ठीकच आहे, पण प्राधान्य आपण आपल्या मनाला जाग केलं पाहिजे, मनाला जागवलं पाहिजे. आणि मन जाग होण्याकरता आपलं 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 मन जाग होण्याकरता, आपलं मन जाग करण्याकरता, आपल्या मनाला त्या चुका करण्याकरता तुकोबाऱ्यांची कथा हा आरसा आहे. खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. महाराज देवाच्या चरित्रापेक्षाही साधकाच्या दृष्टीने संतांची चरित्र ही विशेष फलदायी आहेत. मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता हे सुते ते प्रशंसिता लाभाते. म्हणून वाणावे ऐकावे तेच सदा या संतांच्या आज्ञेप्रमाणे आपण आज तुकोबाऱ्यांच्या दर्शनाकरता प्रारंभ करत आहे. तुकोबाऱ्यांच्या दर्शनाची योग्यता आपल्या ठिकाणी येण्याकरता आपण थोडंसं तुकोबाऱ्यांचं नामस्मरण करू. आपल्या कथेमध्ये नामस्मरण प्रधान राहील. 1.5 तास वेळ असेल तर अर्ध्या तासापेक्षा जास्त नामस्मरण आपल्याकडून घडलं पाहिजे, याची दक्षता सगळ्यांनी घ्यायची. तुकाराम 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 बोला. तुकाराम 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 सगळे म्हणायचं आहे. तुकाराम
श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्या जीवनामध्ये जशी साधना केलेली आहे, पहिल्यांदाच साधनेला लागलेला मनुष्य अशी उत्कट साधना नाही करू शकत. तुकोबारायांच्या साधनेवरून अनुमानाने हे आपल्याला मानावं लागतं की तुकोबाराय या पूर्वीही अनेक जीवनामध्ये ही साधना करत आलेले आहेत. आणि तुकोबारायांनी म्हटलेलं आहे, तो हा भाग लाधलो, तो हा भाग लाधलो, तो हा भाग लाधलो. जन्मी केला तो हा भाग लाधलो, तो हा भाग लाधलो, तो हा भाग लाधलो. बहुजन्मी केला लाग, तो हा भाग लाधलो, तो हा भाग लाधलो, तो हा भाग लाधलो. बहुजन्मी केला लाग, तो हा भाग लाधलो, तो हा भाग लाधलो, तो हा भाग लाधलो. अनेक जन्मामध्ये आम्ही लागपाठ केला.
काही थोडा बहुत लागपाठ अनेक जन्मात केलेला. अर्थातच तुकोबाराय हे योग भ्रष्ट म्हणून जन्माला आले. एका जन्मामध्ये आपण साधन करतोय, फलाच्या अपेक्षेनं साधन करतोय, पण त्या जन्मामध्ये फल मिळेपर्यंत साधना नाही झाली आणि जर आयुष्याचा भानू अस्त झाला तर त्या जन्मात केलेली साधना व्यर्थ जात नाही, फुकट जात नाही. आमचे गुरुवर्य घुलेबाबांचं नेहमीचं वाक्य आहे, ज्याच्यातलं काही वायाला जात नाही त्याला परमार्थ म्हणावा, आणि ज्याच्यातलं काही कामाला येत नाही त्याला संसार म्हणावा. परमार्थातलं वायाला जात नाही. पुढच्या जन्मामध्ये मागचे ते सगळे तत्र तम बुद्धी संयोगम लभते पौर्वदेहिकम यततेच ततो भूय संसिद्ध. कारण अर्जुनानेच हा प्रश्न विचारलेला आहे की कच्चिन्नो भय भ्रष्ट छिन्ना भ्रम्यो नश्यति अप्रतिष्ठो महाबाहु विमूढो ब्रह्मणपथी. भगवान सांगतात नाही कल्याणकृत कश्चित दुर्गतीं तात गच्छति प्राप्ते पुण्यकृतां लोकानुषित्वा शाश्वती समाः शुचीनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोऽभिजायते. योगभ्रष्टा शुचीनां. पवित्र आणि श्रीमंत कुलामध्ये जन्माला येतो. महाराज तुकोबारायांचा जन्मही अशा पवित्र आणि श्रीमंत कुलामध्ये झालेला. तुकोबारायांचा जन्म ज्या कुलामध्ये झाला महाराज, ते कुल भगवत भक्ताचं कुल आहे, ते वारकऱ्याचं कुल आहे. सगळ्यात श्रेष्ठ कुल जर कोणाचं असेल तर वारकऱ्याचं कुल आहे. ज्यांच्या अंतःकरणात भगवत विषयक प्रेम आहे, ज्यांच्या अंतःकरणात भगवत विषयक प्रेम आहे, ते सर्वात श्रेष्ठ असतात. ब्राह्मण तो याती अंतेजसता मानावा तत्वता निश्चयसी. अंतेज असला तरी त्याला पवित्र मानावं. ब्राह्मण अशा प्रकारचं मानावं. कोण? रामकृष्ण नामे उच्चारी सरळ 8वी सावळे रूपमणी. मनामध्ये भगवंताचं ध्यान करत असेल आणि मुखाने जर भगवंताचं नामचिंतन करत असेल तर जगात सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं ते कुल आहे महाराज. उत्तम त्या याती देवा शरण अनन्य गती. अनन्य गती, अनन्य गती. आपल्या संतांनी भक्ती करणाराचं एक कुळ आणि भक्ती न करणाराचं एक कुळ असे दोनच कुळ मांडलेले. अलीकडे समाजामध्ये अत्यंत दूषित अशा प्रकारचे विचार पसरू लागलेले आहेत आणि हे दूषित विचार आपलीही मंडळी घालतायत नाही असं म्हणून नाही चालणार. आपल्याला गळ्यात माळ दिसावी, आपल्याला त्याच्या तोंडात नामस्मरण आहे की नाही हे दिसावं, एकादशीचा उपवास करतोय की नाही हे दिसावं, भगवत चिंतन करतोय. आणि असं चिंतन करत असेल तर तो आपल्या जातीचा आहे अशा प्रकारचं समजावं. तुकोबारे म्हणतात माझी हे जातीचे मज भेटो कोणी. तुकोबारांना विचारलं कोणती जात आहे तुमची? आवडीच्या हरी अंतरापासून ऐशियाचे मनी आर्थ माझे. ज्याला देव आवडतो तो माझ्या जातीचा आहे, ज्याला देव आवडतो तो माझ्या जातीचा आहे, तो मला भेटावा. तेव्हा तुकोबारांचा जन्म त्या कुलामध्ये झाला की ज्या कुलातल्या एका भगवत भक्तानी देवाला देहूला आणलं. ज्यांच्याकरता देव देहूला आले, देवाकरता पंढरपूरला जाणारे रगड आहेत.
देवाकरता पंढरपूरला जाणारे आपणही आहोत. महाराज तुकोबारायांचा जन्म त्या कुलामध्ये, त्या वंशामध्ये झाला, त्यांच्या याच्यात झाला की ज्यांच्याकरता देव इथं आलेले आहेत. त्यांचं नाव विश्वंभर बाबा आहे. विश्वंभर बाबा तुकोबारायांची ही 8वी पिढी. विश्वंभर बाबा याचा अर्थ विश्वंभर बाबा पासून भक्ती वारकरी संप्रदाय त्या घराण्यामध्ये होता असं नाही. विश्वंभर बाबाच्या ही पूर्वीपासून त्या घराण्यामध्ये पंढरीची वारी चालू होती. कारण विश्वंभर बाबाच्या गळ्यात माळ होती. वारकऱ्याच्या घरामध्ये मुलगा जन्माला की त्याच्या गळ्यात काय टाकली जाते? माळ अशी टाकली जाते. आणि टाकावी टाकावी टाकावी. विश्वंभर बाबाचे वडील विश्वंभर बाबा लहान असतानाच वारले. विश्वंभर बाबाच्या वडिलांची वारी कधीही चुकली नाही. वडील वारल्यामुळं वारीची जबाबदारी साहजिकच विश्वंभर बाबावर आली. आईनं सांगितलं, विश्वंभरा, तुझ्या वडिलाची वारी कधी चुकली नाही. आता त्यांचं शरीर राहिलं नाही, तर ही वारीची जबाबदारी तुझ्यावर आहे. तू वारीला जावं अशी माझी इच्छा आहे. महाराज विश्वंभर बाबा मुळातच सश्रद्ध होते. गावात असताना रोज स्नान झालं की देवाची पूजा करायचे, ग्रंथाचं वाचन करायचे, ज्ञानेश्वरी, भागवत या ग्रंथाचं वाचन करायचे. मंदिरामध्ये दर्शनाला जायचे. मंदिरात कोणी एखादा तीर्थ यात्रा करणारा असेल, एखादा साधू असेल, एखादा भगवत भक्त असेल, आदराने त्याला घरी घेऊन यायचे, त्याला जीव घालायचे, त्याच्या आवश्यकता विचारून आपल्या शक्तीनं त्या पूर्ण करायचे. नामचिंतन करायचे. शेती होती, शेती अशा प्रकारचे करायचे. एकादशीचा उपवास चालू होता. एकादशीच्या दिवशी कीर्तन अशा प्रकारचे करायचे. स्वतः कीर्तनाला जायचे. असा त्यांचा कालक्रम चालू होता. म्हणजे भक्तीचे संस्कार त्यांच्या अंतःकरणावर रुजलेलेच होते. आणि आईने सांगितलं की तो वारीला जा. आषाढी वारी जवळ आलेली होती. खूप आनंद झाला त्यांना. आणि महाराज वारीला निघालेले आहेत. वारी ही साधना आहे. पंढरीची वारी ही साधना आहे. ही साधना एकनिष्ठेने करणारे जे वारकरी आहेत, मग त्यांना दुसरीकडे जाण्याची आवश्यकता आहे, गरज आहे असं नाही. पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कनकरी तीर्थव्रत. आषाढी आणि कार्तिकी या 2 अशा प्रकारच्या वाऱ्या संतांनी वारकऱ्यांना सांगितलेल्या आहेत. सुखे करावा संसार, परी न संडावे 2 वार. आषाढी निकट, आला कार्तिकीचा हाट, पुरे दोन्हीचा बाजार. पण मग ते वारीला जात असताना कसं जावं, कसं जायला पाहिजे वारीला? कसं जायला पाहिजे म्हणजे ते झोपून जायला पाहिजे. ते गाड्या आता अलीकडे निघाल्या शयनायनमध्ये. पुढे टीव्ही लावलेला राहतो, चित्रपट चालू असतो, आणि हे वारीला जातात. असं नाही जावं. वारीला जायचं, तीर्थयात्रेला जायचं तर पायी जायला पाहिजे. म्हणून तर म्हणावं लागलं, जवळ हे सकळ सिद्ध आहे. नाही का? गाड्याने जायचं असल्यावर मग जवळ सकळ सिद्ध आहे याची काय गरज आहे? जवळ हे सकळ सिद्ध आहे. हात चालावया पाय तो आपले साई. तीर्थयात्रे सुखे जाऊ, वाचे विठ्ठल नाम गाऊ. पायी पंढरपूरची वारी तर पायी करावी लागते. भजन करत करावी लागते. नाचत अशा प्रकारची करावी लागते. नाचत जाऊ त्याच्या गावारे, खेळया सुख देईल. नाचत जाऊ त्याच्या गावारे, खेळया
सुख देईल विसावारे नाचत जाऊ त्याच्या गावात केळिया सुख देईल विसावारे नाचत जाऊ त्याच्या गावा. आता ते ह्याच्यात बसल्यावर कसं नाचता येईल? एसटीत बसलं नाचायला लागला, कसा नाच कसं काय? नाचण्याकरता तर पायी जावं लागेल ना. आता ठीक आहे, ज्यांचं शरीर पायी चालण्यासारखं नाही त्यांच्याकरता ते ठीक आहे, पण ज्यांना शक्य आहे त्यांनी पायी जावं. महाराज पूर्वी वाहनही नव्हती, अलीकडे कालच विचित्र झालं आहे. वाहनच एवढी झालेली आहेत की असं आता वर्ष जाईना गेले की ज्या वर्षी एखाद्या दिंडीमध्ये वाहन घुसलं नाही आणि काही घडलं नाही. अवघड अशा प्रकारचं झालेलं आहे. काल बदललेला आहे. पण वारी पायी करावी अशा प्रकारची संतांची भूमिका आहे. आणि मग पायी जात असताना जाणाऱ्यांनी एक मागच्या सगळ्याला विसरून जायला पाहिजे. पंढरपूरला निघाला की आपला देव आहे एवढाच भाव त्याच्या ठिकाणी पाहिजे. आपल्याला कुणी मागं आहे हे मनात सुद्धा येता कामा नये. म्हणून म्हणजे सकाराम महाराज, अंमळनेरकर महाराज असं सांगतात की ते वारीला निघाले की पेटवून द्यायचे, घर पेटवून द्यायचे. पूर्वी झोपड्या राहत होत्या, पेटवून द्यायचे आणि मग निघायचे, म्हणजे ताण नाही. आता लोक वारीला निघाले की मोबाईल घेऊन चालतात. सगळ्याजवळच मोबाईल असतात महाराज, कोणीच मागे नाही. आणि मग काय नाही, दिंडी बसली रे बसली, 20व्याला थांबली, हॅलो पप्पी काय करते तू? काना मागं लावते ना आलाय का? कशाला गेला वारीला? त्याच्यापेक्षा घरी राहिला असतं तर बरं राहिलं असतं ना, देवाचं तरी चिंतन केलं असतं. बरं, पंढरपूरच्या रस्त्याने देवाचं, पांडुरंगाचं चिंतन असावं, देवाचं ध्यान करावं. नामस्मरण, ध्यान आणि चालणं, तिन्ही प्रकारची तप घडतात पंढरपूरच्या वारीमध्ये. चालत असल्यामुळं कायिक तप होतं, भजन करत असल्यामुळं वाचिक तप होतं, आणि मनाने पांडुरंगाचं ध्यान असल्यामुळं मानसिक तप अशा प्रकारचं होतं. तिन्ही तप घडतायत. विश्वांबर बाबा अत्यंत आनंदाने, आदराने, प्रेमाने निघालेले आहेत. रस्त्याला लागल्याबरोबर बाकीचेही वारकरी अशा प्रकारचे भेटले, आणि मग वारकऱ्याबरोबर गप्पा हाणीत नाही, नामस्मरण करत, नामस्मरण करत पदोपदी विठ्ठल वाचा सदैव हे वारकरी जे पंढरी देखते पदोपदी विठ्ठल वाचा. विठ्ठलाचं स्मरण, विठ्ठलाचं नामचिंतन हे प्राधान्याने. बरं, सगळ्या संतांनी आपल्या निवृत्तीनाथ महाराज ज्ञानोबारायापासून ते निळोबारायापर्यंत सगळ्यांनी वाङ्मयामध्ये नामचिंतनावर खूपच जोर दिलाय. काय दुर्दैव आहे, काय पाप आहे आमचं काही कळत नाहीये. नामचिंतनाला गौणत्व आले नाही, नामचिंतनाला महत्व नाही दिलं जात. बाबांना माझी विनंती आहे, एवढा मोठा हा उत्सव होतोय तर मंदिरामध्ये 24 तास तुकाराम 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 अशा प्रकारचा नामाचा गजर चालू राहायला पाहिजे. 2-2 तासाचे पहारे करून एका एका गावाला पहारे नाही पाहिजे. आपले विद्यार्थी आहे, 24 तास अखंड आपण लिहिलेलं राहतं. अखंड कायच अखंड आहे मग, सगळा सकंड खंड खंड श्रीखंड. अखंड नामचिंतन घडायलाच पाहिजे, अखंडच घडायला पाहिजे. अखंड म्हणजे चिंतनाचं जे फल सांगितलेलं आहे हे असं कधी कधी चिंतनाचं फल नाही आहे. ते अनन्यास चिंतयंतो माय ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योग क्षेमम वहाम्यहम. नामामध्ये फार मोठी शक्ती आहे, नामचिंतनामध्ये फार मोठी शक्ती आहे महाराज, फार मोठी. काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले. नामचिंतन जास्त घडायला पाहिजे, खूप घडायला पाहिजे. नामस्मरण जास्त होणं आवश्यक आहे. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. तेव्हा विश्वंभर बाबा भगवंताचं नामचिंतन करत, वारकऱ्याबरोबर भजन करत करत पंढरपूरला गेलेले आहेत. दशमीला तिथं गेले, गंगेचं स्नान केलेलं आहे, प्रदक्षिणा केलेली आहे. एकादशीच्या दिवशी रावळामध्ये गेलेले आहेत.
कीर्तन ऐकलेलं आहे आणि डोळे भरून भगवंताचं रूप पाहिले. परमात्मा एक असला तरी दर्शन सगळ्याला एक नाही होत. परमात्मा एक असला तरी दर्शन सगळ्याला, जमीन एक असली तरी पिकाचा रस वेगवेगळा असतो नाही का. मिरची लावली तर त्याच जमिनीतल्या मिरचीचा रस तिखट लागतो. ऊस लावला तर त्याच जमिनीतला ऊसाचा रस गोड अशा प्रकारचा असतो. लिंबोणी लावली तर त्याच जमिनीतल्या लिंबाचा रस हा आंबट असतो. जमिनीचा प्रश्न नाही, बीजाचा प्रश्न आहे. जमिनीचा प्रश्न नाही, बीजाचा प्रश्न आहे. बीजाचा प्रश्न, जी कथा करून तुकोबाराय सदेह वैकुंठाला गेले, तीच कथा करून आम्हाला नरकालाही जावं लागतं, असंही तुकोबारायांनी सांगितलेलं. कथाच आहे, जमीन आहे, ती जमीन आहे. आमचं बीज कसं आहे हा भाग महत्वाचा आहे. पांडुरंगाचं दर्शनही महाराज जसं चित्त असेल तशा प्रकारचं होत राहतं. जसं काय म्हणतात, दगड फारच चांगला आहे हा, आता त्याला देव दिसत नाही, तिथं काय दिसतो, दगड दिसतो. ते काय करेल, कारण त्याच्या आत बसलेला आहे ना दगड. महाराज विश्वंभर बाबाला दर्शन झालं, इतकं मनमोहक दर्शन झालेलं आहे. विश्वंभर बाबाचं मन, विश्वंभर बाबाचं मन वेधलं गेलेलं आहे. तसं त्या गवळणी तक्रार करायच्या, वेधिले ओ येणे श्रीरंग रंगे, मीही माझी अंगे हरपली. विश्वंभर बाबाचं मन वेधलेलं आहे. द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, पौर्णिमा झाली, सगळे भगवंताची आज्ञा घेऊन निघालेले आहेत. विश्वंभर बाबांनी डोळे भरून पाहिलेलं आहे. डोळ्यामध्ये असं पाणी आलेलं आहे. विश्वंभर बाबाला भगवंताचा वियोग नको वाटतोय, पण बाकीच्या वारकऱ्यांनी चला बाबा चला चला, वेळ होतोय, आपल्याला मुक्कामाला जायचं, अमकं व्हायचंय. त्यांच्याबरोबर आले, पण शरीराने देहूला आले, मन मात्र देवाजवळ आहे, किंवा मनामध्ये देव होता. आल्याबरोबर आईचं दर्शन घेतलेलं आहे. आईला पांडुरंगाच्या रूपाचं वर्णन करून सांगितलेलं आहे. आईलाही खूप अशा प्रकारचा आनंद झालेला आहे. आणि मग सतत पांडुरंग त्यांना मनात दिसू लागलेला आहे. पांडुरंगाच्या दर्शनाला जायचं. पांडुरंगा आषाढी कार्तिकेला सांगितलेलं आहे, पण मग जास्तच ज्यांच्या मनामध्ये पांडुरंगाविषयीचा प्रेमाचा, आवडीचा वियोग होतो, महिन्याला जातात ते. विश्वंभर बाबा महिन्याला नाही महाराज, 15 दिवसाला जायचे. 2 दिवसात पंढरपूर गाठायचे. इथून रात्रंदिवस चालायचे. पूर्वी ताकदी होत्या, शरीरही तशीच होती. सप्तमीला अष्टमीला निघायचे, दशमीला तिथं जायचे, पांडुरंगाचं दर्शन करून द्वादशीचा प्रसाद घेतला की पुन्हा यायचे. 7-8-10 दिवस इथं राहिले की पुन्हा पंढरपूरला जायचे. 8 महिने महिपती बाबा सांगतात, 8 महिने त्यांनी प्रत्येक 15 दिवसाला पंढरीची वारी केली. लोक म्हणे याला काय येड लागलो का काय, काय माहिती, असं कुठं असतो आता काय, लोक काय पंढरपूरला जात नाही का, पण काय असं जाते का, त्याला दुसरं काही सुचत नाही. मात्र लोकच असतात, काय म्हणले काय तर सुचत नाही, घरची कामं नको वाटतात म्हणून जाते बोंबलत. काही म्हणायचे, अरे तू तर जात नाही, तुझ्याकडून होत नाही, जे करतायत त्यांचं कौतुक कर ना, निंदा कशाला करतो. बाबांना काहीही घेणं नाही, लोक काय म्हणतात काही घेणं नाही. मरेच परमार्थ करणाऱ्याने लोक काय म्हणतात याच्याकडं पाहूच नाही. लोक आहे ना मांडोळाच्या अवलादीचे असतात. मांडूळ माहिती आहे का, सरपटणारा प्राणी सापासारखाच, पण त्याला दोन्हीकडे इंजन असतं चालायचं. ते इकडं चालत आणि तिकडं चालत. सिटीतल्या गाड्या नाही का, ते त्यांना वळाव नाही लागत, ते इकडं चालतात आणि तिकडे चालतात. तसं लोकच असे, लोक चांगले म्हणणारे लोकच आहेत आणि वाईट म्हणणारे लोकच. इतकंच नाही महाराज, जे लोक चांगलं म्हणतात तेच लोक कधी कधी पुन्हा वाईट आहे अशा प्रकारचं म्हणतात. भगवंतानी 2 वेगवेगळी इंद्रिय दिलेली आहेत. खाण्याचं वेगळं दिलेलं आहे आणि सोडण्याचं वेगळं दिलेलं आहे. पण काही माणसं दोन्ही कामं एकाच इंद्रियाने करतात. तो काय म्हणतात, बहिर्मुख एके ठाई तुका म्हणे तैसे.
तर परमार्थ करणाऱ्याने लोकाकडे पाहू नये. जो लोकाकडे पाहून परमार्थ करतो त्याच्याकडे देव पाहत नाही. जो लोकाकडे पाहत नाही परमात्मा त्याच्याकडे पाहतो. न देखे जो या जना तया दावी आपणा. न देखे जो या जना तया दावी आपणा. वेगळा सुख दुःखा मोहनाठ वेदना. वेगळा मोहनाठ वेदना. आप परदेही नाही बंधुवर्गात जना. आप परतेही नाही बंधुवर्ग सजना. चुकया त्याची परिधानी आता पावे नारायणा. तुकया तेची परिधानी पावे नारायणा. चुकया त्याची परिधानी आता पावे नारायणा. तुकया तेची परिधानी पावे नारायणा. धर्म काका तुझा कृपा विजेगा पाळू राजा दानसीची विजेगा न सांगता सगळा. न देखे जो या जन. विठ्ठल विठ्ठल जय हो जय हो. विठ्ठल 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 बोला. विठ्ठल 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 विठ्ठल
8 महिने अशा प्रकारची वारी केल्यानंतर जसा विश्वंभर बाबाला पांडुरंगाचा वेध लागला होता, छंद लागला होता, त्यांचं मन पांडुरंगाने मोहून टाकलं होतं. अरे जसा आपल्याला वेध लागतो तसाच देवालाही आपल्या वेध लागतो. आपण जर संसारात देवाला विसरून जात असेल तर तोही त्याच्या कारभारात आपल्याला विसरून जातो. त्याला आपल्याविषयी काय वाटतं हे विचारायची त्याला जाऊन गरजच नाही. तुम्ही जैसा भाव माझ्या ठाई धरा. हा, आपण जर लटकच त्याच्याकडे केल्यासारखं होतं तर तो बी लटकच आपल्याकडे केल्यासारखं करतो. जशी आमची अशा प्रकारची स्थिती आहे. तू का म्हणे येथे पिशे तेथे तैसे असेल. देवालाही अशा प्रकारचं विश्वंभर बाबाला पाहिल्याशिवाय करमत नव्हतं. आणि म्हणून विश्वंभर बाबा सप्तमीला रात्री झोपलेले चिंतन करत करत भगवान विश्वंभर बाबाच्या पहाटे पहाटे स्वप्नात आलेले आहेत. भगवंताचं ते दिव्य तेज स्वरूप स्वप्नामध्ये पाहिल्यानंतर विश्वंभर बाबांनी साष्टांग दंडवत घातले. भगवान म्हणतात की विश्वंभरा, तुझ्या सेवेनं मी संतुष्ट आहे, प्रसन्न अशा प्रकारचं झालं. आता तुला पंढरपूरला येण्याची आवश्यकता नाही, मी तुझ्याकडे येतोय. असं म्हणून भगवान म्हणतात मी आता अमराईमध्ये चाललेलो आहे. आणि भगवान तिथून गेलेले आहेत. भगवान गेल्याबरोबर झटदिशी विश्वंभर बाबांना जाग आलेली आहे. पाहतात तर पहाटे पहाटेची वेळ आहे. विश्वंभर बाबांनी स्नान वगैरे पूजा करून गावातल्या अनेक भाविक लोकांना बोलावलेलं आहे. महाराज, पूर्वीचा आणि आजचा काय फरक आहे असं जर कोणी विचारित असेल. कलियुग कलियुग म्हणतात, काय कलियुगामध्ये कमी आहे? मला आठवत आहे मी लहान असताना, फार जुना काळ नाही, लय झालं तर 70 वर्ष माझं वय. पावसाला जर वेळ लागला, मृग नक्षत्रात पाऊस नाही पडला, तर गावातली सगळी माणसं महाराज भजन करत सीमेपर्यंत जायची आणि तिथं जाऊन बसायचे. आणि 4-2 तरी थेंब यायचे आणि मग माणसं यायची. म्हणजे त्यांच्या ठिकाणी हा विश्वास होता की आपण जर देवाची प्रार्थना केली तर नक्की आपली प्रार्थना देव ऐकल्याशिवाय राहत नाही. हा विश्वास हबपाच्या ठिकाणी आता आहे की नाही हा प्रश्नच आहे. आमचे गडं मोठे झाले, मठ मोठे झाले, दिंड्या मोठ्या झाल्या, हे सगळं बाकीचं खूप वाढलेलं आहे. तो जो विश्वास पूर्वीच्या लोकांच्या मनामध्ये होता, कला नव्हत्या एवढ्या, पकवाज वाजवायच्या, पण ठेक्याने वाजवायचं. दुखतंय खुब्यात, दुखतंय खुब्यात, तिकडंच जागडे दादा, तिकडंच जागडे दादा, तिकडंच जागडे दादा. आता महाराज कला आलेली आहे. स्वामीपासून ह्या कला जास्त वारकरी संप्रदायामध्ये घुसल्या गेल्या. स्वामींनी कलेला खूपच अशा प्रकारचा वाव दिला. कला खूप आहे, विद्वत्ताही वाढली आहे. सगळे जरी विद्वान नसले तरी आज विद्वानाचीही वारकरी संप्रदायामध्ये कमी नाही. पूर्वी कीर्तनं होत होती, पण मग अभंग घ्यायचा निमित्ताला आणि एखाद्या संतांचं वगैरे चरित्र सांगायचं सादृश्यप्रमाण आमचे गुरुवारी वैकुंठवासी नथुसिंग बाबा सांगायचे. विती एवढे पोट असा विषय निघाला तर लगेच एकाने प्रमाण दिलं, आजी दे तो पोट भरी पुरे म्हणाला तो त्याला पोटाला पोट अशा प्रकारचं लावून म्हणायचे बाबा. आज तसं नाही आहे. अभंग घेतला तर त्याचं वर्गीकरण केलं जातं. त्या अभंगाचा विषय काय आहे, त्या अभंगाचा अधिकारी कोण आहे, त्या अभंगाचं फल अशा प्रकारचं काय, अनुबंध त्याच्यामध्ये बसवला जातो. सुंदर अशा सगळं हे खरं, हे चांगलं आहे, बाह्य दृष्टीने खूप चांगलं वाटतं. पण अंतःकरणामध्ये भगवत विषयक जी निष्ठा आहे
भगवत विषयक जे प्रेम आहे तर त्याच्यावर कुठंतरी या कलियुगाने आघात केलाय असं जाणवतंय महाराज, जाणवतंय होऊ देऊ नये, आपण होऊ देऊ नये. संतांचे जे वाक्य आहेत, संतांची जी प्रमाण आहेत, जीवाभाव नुसतंच संताचे पायी हा माझा विश्वास, याला आळवणं काय कामाचं आहे? विश्वास पाहिजे ना. आळवलं तर चांगलं आहे, पण विश्वास पाहिजे ना. विश्वासच नसेल तर आळवायला काय? की मध्ये आता अलीकडे त्या मराठी भाषेचे मोठे संमेलन होतात. त्या संमेलन करणाराचे काट्टे कुठं असतात हे विचारायला पाहिजे. त्यांनी संमेलन करावी, त्याच्यात भाग घ्यावा की ज्या हरामखोराची पोरं मराठी शाळेमध्ये आहेत. मराठीला महत्त्व दिलं गेलं पाहिजे. सगळे व्यवहार किमान महाराष्ट्रातले तरी मराठीमध्ये चालायला पाहिजे. मग लाईटचं बिल येतं ते सुद्धा कशात येतं? इंग्रजी. आता महाराष्ट्रातली लाईट आहे ना, ती काही केंद्राची लाईट आहे, काही अमेरिकेची लाईट आहे, काही इंग्लंडची लाईट आहे. नुसतीच संमेलन करून काय होणार आहे? त्याच्याविषयी जिवंत अशा प्रकारचा स्वाभिमान असणं गरजेचं आहे. काय ज्ञानोबारायन त्या ठिकाणी महाराज स्वाभिमान आहे माझा. ज्ञानोबारायांना संस्कृतमध्ये टीका करता आली नसती की तेवर, संस्कृतमध्ये अभंग लिहिता आले नसते त्यांना, पण नाही. माझा मराठाची बोल कौतुके, अमृता तेही पैजा जिंके, ऐशी अक्षरे रसिके मेळवे मेळ मेळ. निष्ठा कमी होत चाललेले आहे, विश्वास कमी. आणि विश्वास हे परमार्थाचं भांडवल आहे. भांडवल हे बोलणं, वाजवणं, गाणं, म्हणणं, दिंड्या शब्द हे भांडवल नाहीये. भांडवल गाठी तरी विश्वास 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 वाढला पाहिजे. महाराज सगळ्यांना बोलावलेलं आहे आणि भगवंतानी अशा प्रकारचं दृष्टांत दिलेलं आहे. भगवान आंब्याच्या वनामध्ये अमराईमध्ये आलेले आहेत. चला भजन करत त्या अमराईमध्ये गेलेले आहेत. देव काही तिथं दिसला नाही, पण ताजी फुलं, बुक्का, उदबत्ती आणि सुगंध सगळा दरवळत होता. त्यांना म्हटलं की इथं भगवान आहेत, आपण उकरू. इथं आकाशवाणी झालेली आहे, उकरा. भगवान आहेत तिथं, पण हत्याराचा वापर करू नका. हाताने अशा प्रकारची माती काढा. हाताने त्या ठिकाणी उकरलेले आणि त्या ठिकाणी आईसाहेबासह भगवंताची अशा प्रकारची मूर्ती, भगवान मूर्तीच्या स्वरूपामध्ये सगळ्यांना दिसलेले आहेत. कोण आनंद झाला महाराज तिथून त्या भगवंताच्या मूर्ती उचललेल्या आहेत, वाजत गाजत गावात आणलेल्या आहेत. आणि आज गावामध्ये जी पांडुरंगाची मूर्ती आहे ती विश्वंभर बाबा करता भगवान या ठिकाणी स्वयंभू रूपाने आलेले आहेत. तीच मूर्ती त्या ठिकाणी बसवलेली आहे मंदिरामध्ये. नंतर जीर्णोद्धार वगैरे होत आले असतील, पण मूर्ती तीच आहे. आणि मग विश्वंभर बाबा तिथंच भगवंताचं नामचिंतन, भजन, कीर्तन, पूजा अशा प्रकारची नवविधा भक्ती करू लागलेली आहेत. वय झाल्यानंतर भगवंतानी विश्वंभर बाबा करता वैकुंठाहून विमान आणलेलं आहे. विमान तुकोबाऱ्यांच्या पूर्वजाच्या करताही आलेलं होतं, तुकोबाऱ्यांच्या करता आलं, पण पूर्वजांनी देह इथं सोडला आणि दिव्य देहाने विमानात गेले होते. तुकोबाऱ्यांनी महाराज हा देहच दिव्य अशा प्रकारचा बनवला होता. हा विशेष होता तुकोबाऱ्यांचा. विश्वंभर बाबा गेल्यानंतर त्यांच्या पत्नीचं नाव अमाई आहे. 2 मुलं आहेत विश्वंभर बाबाला. थोरल्या मुलाचं नाव हरी आहे, लहान्याचं नाव मुकुंद आहे. भगवंताच्या कृपेनं कसलीच कमी नव्हती. ज्या ठिकाणी देव आहे महाराज त्या ठिकाणी लक्ष्मी असते. ज्या ठिकाणी देव असतं त्या ठिकाणी लक्ष्मी असते. आणि ज्या ठिकाणी लक्ष्मी असते त्या ठिकाणी अष्टमहासिद्ध्या अशा प्रकारच्या हात जोडून वावरत असतात. काहीच कमी नाही, कमी काही नव्हतं. पण
त्या हरी आणि मुकुंदाच्या शरीरामध्ये जे रक्त होतं ते क्षत्रियाचं रक्त होतं. हे मुळात मोरे हे सातारा जिल्ह्यातले जावळी, मला वाटतं नाव गाव आहे, जावळीच ना, जावळीचे मूळचे. आम्ही गेलो तिथं मोरे अनेक अशा प्रकारचे आहेत. आणि आजही मिलिटरीमध्ये महाराष्ट्रात जास्त सातारा जिल्ह्यातले लोक आहेत. तर ते योद्धे, आणि मग त्यांना असं वाटायला लागलं की काय आपण आता इथं बसतोय, त्याच्यापेक्षा सैन्यामध्ये सामील व्हावं, मोठे मोठे पराक्रम करावे, पालखी, घोडे, धन दौलत कमवावी, आयत्या वडिलांनी कमवलेलं त्याच्यावर समाधान मानणं, याच्यात कोणता पुरुषार्थ आहे. दोघांनी निश्चय केलेला आहे. आईचं दर्शन केलं. आईने आईला सांगितलं की आई आमची अशी इच्छा आहे, जावं का? आईनं सांगितलं बाळा इथं काय कमी आहे तुम्हाला, अडचण काय आहे? दोघांची लग्न झालेली आहे, भगवंताच्या कृपेनं कमी नावाची वस्तू नाही आहे, नाही का? संतुष्ट चित्त आहे. मला चित्त संतुष्ट असलं म्हणजे काही कमी नसते. चित्त जर असंतुष्ट असलं तर सगळ्या जगामध्ये ज्यांचे कारखाने त्यांनाही काय वाटतं? कमी वाटतं. कमी कमी हा बाह्य वस्तूचा भाग नाही, कमी हा अंतःकरणातल्या अपूर्णतेचा भाग आहे. संतुष्ट कशा करता तुम्ही? करता नाही आई, नाही आम्हाला ती इच्छा आहे. ठीक आहे, पोरांच्या आग्रहाने तिने परवानगी दिलेली आहे. दोघं गेलेले आहेत, राजाकडे गेले. त्यांचा उत्साह पाहून राजाने त्यांना ठेवलेलं आहे. आणि थोड्याच दिवसामध्ये असे पराक्रम केले की त्यांना सैन्याचं अधिपती पद मिळालेलं आहे. त्यामुळं मग राजाने खूप बक्षीस दिली, त्यांच्याकरता वाडे दिलेले आहेत राहण्याकरता, मोठा पगार आहे. आणि मग त्यांनी तिकडून सैनिक पाठवले आपल्या पत्नीला, आईला घेऊन येण्याकरता. सगळं घेऊन या म्हणून निरोप दिलेला आहे. आमाबाईला खूप वाईट वाटू लागलेलं आहे. पांडुरंगाचा आता वियोग होतो आहे. पांडुरंग आपल्याकरता इथं आलेले आहेत आणि पांडुरंगाला सोडून जावं लागतं आहे. पण महाराज ममत्वाची शक्ती फार मोठी आहे, ममत्वाची शक्ती मोठी आहे. आणि या ममत्वानी भक्तीवर त्यावेळेला विजय मिळवला. आणि 2 सुनाला घेऊन आईही गेलेली आहे. 2-4 महिने झाल्यानंतर भगवान स्वप्नात गेले आणि सांगितलं की अरे विश्वंभर बाबा करता पंढरपूर सोडून मी इथं आलो तुमच्याकरता. त्याला मी आशीर्वाद दिलाय की तुझ्या वंशामध्ये कसलीही अशा प्रकारची कमी पडणार नाही. आणि तुम्ही मला सोडून इकडं आले, पैसा करता, सत्य करता, या नाशिवंता करता. हे बरं नाही केलं. तू ये, पुन्हा देहूला ये, माझ्याजवळ ये. दुसऱ्या दिवशी तिनं मुलाला सांगितलं मला स्वप्न असं पडलेलं आहे. पोरांनी थट्टा केली, आई स्वप्न कुठं खरं असतं का? स्वप्नातलं खरं होत असतं तर असं झालं असतं, तसं झालं असतं. पोरांनी काही लक्षात घेतलं नाही. पुन्हा 4-6 दिवस गेलेले आहेत. पुन्हा भगवान स्वप्नात गेलेले आहेत. बाबा तुला पुन्हा सांगतो, तू या ममतेचा त्याग कर आणि माझ्याकडे. पुन्हा 4 दिवस गेले. मग मात्र भगवंतांनी सांगितलं हे पहा, या मुलाचा मोह आहे ना तुला, मुलाला मिळणाऱ्या पैशाचा मोह आहे ना तुला, मुलाकडे असलेला सत्तेचा मोह आहे ना तुला. शेवटची वॉर्निंग आहे, जर तू या सगळ्याचा मोह सोडून आली नाहीस देहूला तर आज दुपारीच तुझी मुलं राहणार नाहीत, वाडे राहणार नाही आणि पैसाही राहणार नाही. मग मात्र आम्ही घाबरलेले आहेत. उठून रडायला लागल्या. पोरांना कळालं आई रडायला लागलेली आहे. पोरं आलेली आहेत. आई काय झालं, कशाची अडचण आहे, कशामुळं दुःख झालं? तिनं सांगितलं बाबा देव रागावलेले आहेत. देवाने असं सांगितलेलं आहे, आई आम्ही मरू म्हणून सांगितलं आहे ना देवाने, तुला तर काही नाही सांगितलेलं ना. मग आता आम्ही मरणार आहे तर आम्हाला एकदा तुझ्या हाताने जीव घाल. स्वयंपाक केलेला आहे, जेवलेले आहेत महाराज दुपारी. पोरांनी काही ऐकलं नाही
आणि शेवट जेवण झाल्याबरोबर राजाचा निरोप आलेला आहे. शेजारच्या राजांनी यांच्या राज्यावर हल्ला चढवलेला आहे आणि तुम्हाला जावं लागतंय. लगेच उठलेले आहेत सगळे, शिरस्थान वगैरे घातलेलं आहे, सैन्य बरोबर घेतलेलं आहे, घनघोर युद्ध झालेलं आहे आणि युद्धामध्ये दोघंही पडलेले आहेत. शत्रू सैन्याचा विजय झाल्याबरोबर मग पूर्वी लुटायचे महाराज सगळे, तो सगळा परिसर लुटलेला आहे. ती आमाबाई सुनेला घेऊन धावत पळत देहूला आलेली आहे. लहानी जी सून होती तिनं आपल्या पतीबरोबर स्वतःचंही शरीर संपवलेलं आहे, सती गेलेली आहे. थोरल्या हरीची जी पत्नी होती ती गरोदर होती, त्यामुळं तिला घेऊन देहूला आलेले आहेत. पांडुरंगाला घट्ट मिठी मारलेली आहे, खूप रडलेले आहेत. हरीची पत्नी बाळांतपणा करता माहेराला गेलेली आहे. 9 लाख उंब्र इथं गाव आहे, ते तिचं माहेर होतं, तिथं गेलेले आहेत. खूप रडलेले आहेत, खूप रडलेले आहेत. आंबाई रडून रडून डोळे अशा प्रकारचे गेलेले आहेत. दिसेना गेलं भगवान. सगुण रूप धारण करून म्हणतात की का रडतेस तू, माझी मुलं गेले. प्रारब्धाचा तो प्रकार आहे. जाऊ दे, मी तुझा मुलगा आहे, मी तुझी सगळी सेवा करीन. रुक्मिणी तुझी सून आहे. आणि महाराज भगवंतानी त्या मातेला स्नान घालायचं, आईसाहेबांनी कपडे धुवायचे, जेवण बनवायचं, भगवंतानी स्वतःहून हाताने जेवू घालायचं, अशा प्रकारची सेवा केलेली आहे. वय झाल्यानंतर त्यांचंही वय संपलं आहे. भगवंतानी त्यांच्याकरता विमान आणलेलं आहे आणि विमानामध्ये त्यांच्या सूक्ष्म देहाला दिव्य देह धारण करून वर पाठवलेलं आहे आणि शरीराची अंत्येष्टी पुत्ररूपाने या ठिकाणी केलेली आहे. 10वा 13वा केलेला आहे. सगळं गाव जीव घातलेलं आहे. मग त्या सुनेला कळालं ती बाळातीन झालेली होती, मुलगा झालेला होता, त्याचं नाव विठोबा अशा प्रकारचं ठेवलेलं आहे. तिला समजल्यानंतर ती धावत पळत देहूकडे निघालेली आहे. आता तिथून पूर्वी काय या गाड्या वगैरे नव्हत्या, पायी यावं लागत होतं. पायी यायला वेळ लागेल, आपली वेळ संपलेली आहे. श्री तुकारामा जय श्रीरामा असुर विरामा स्वानंद रामा म्हणा. चैतन्य भूषण अशांत दूषण कथामृत अशना मोह शत्रु शासना महावाणी भगवान शिष्य शिरोमणी अमृत संजीवनी वैराग्य शिरोमणी ज्ञानी अमरेंद्र ऐश्वर्य समुद्र बोधामृत चंद्र परम सुभद्रा प्राणेंद्रिय दमना सहित स्वगमना हरिश्रीचा सुमना विजाई रमणा धारक लोका नामधारका नारायण जनका त्रिभुवन व्यापका जय जय मुक्तिवर्या प्रकाश सूर्या परमाद्भुत धैर्या श्री विठ्ठल हृदया गुरु भूपा स्थित अमुपा माया सिद्ध स्वरूपा माया समदीपा गोचर लक्ष
दैवगुण पक्षी नरगंजन हे नळमनरंजन भवभयभंजन निरंजन ब्रह्मचित् संज्ञा अद्भुत प्रज्ञा सर्वकला सुज्ञा जगी वंदतवाज्ञा कृष्णतत्त्वज्ञा भुवन भैराज्ञा कृतज्ञा उद्धरत अज्ञा षडऋतुसंहरीत्या नदीतरत्या त्रयकरत्या मनोजयकरत्या महायोगमण्डना पापखण्डना कलिकालदण्डना असुरखण्डना सुखसागर प्रेम आगर ब्रह्मतनुनागर सौदागर मय सुखवासी क्षेत्र निवासी साम्य सुखासी तारकलोकासी हरे पदाब्ज भ्रमरा वंदे महामरा काई कुमरा सुखदानि पामरा क्षयतनुगात्रा परम पवित्रा महासत्पात्रा गोलोका पुत्रा सिंधु कुलसागर इंदु प्रिय बंधु साधु गणेश सुलोचना ब्रह्मंधमोचन दष्टवत कंचन सिंचन समय पवना जीवना अनंत करुणना ब्रह्म सुख भुवना श्रीरंग सुरंगा योग तुरंगा मणि कुरंगा आनंद तरंगा अदृश्य निगमा अकल अगमा निर्गमा सर्वज्ञ सुवर्मा मंगधर्मा लक्ष्मी कर्मा विरहित कर्मा पद्म कामा सुमंगल धामा तपस्विलमा विवेक ग्रामा विकसित जगपद्मा कौतुक सद्मा ज्ञानदायक पद्मा ज्ञानबोध विद्मा अतलित